नैसर्गिक कीड नियंत्रणामधला सगळ्यात महत्त्वाचा पर्याय म्हणजे पक्षी थांबे उभा करणे. सर्व पिकामध्ये रस शोषणारे असतील, पानं खाणारे अळे असतील किंवा अजून काही किडे असतील किंवा भातामध्ये सुरळीतील अळे असेल, ह्या सगळ्या ज्या किडी आहेत ह्या सगळ्या किडी किंवा निळे भुंगीर असतील, इतर पिकावरच्या फळं किंवा वांग्यावरली किंवा सगळ्या भाजीपाल्या पिकावरच्या ज्या किडी असतील या किडीचा नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी आपल्याला पक्षी थांबे उभा करणं हा खूप चांगला उपाय आहे. आणि हा पूर्णपणे शून्य खर्चावर आधारित, कारण आपल्याला अशा काट्या शेतकऱ्याच्या शेतावर कुठेही मिळतील. 2 फक्त वाय शेपच्या काट्या तुम्हाला घ्यायला लागतील आणि एक अशी आडवी काठी घ्यायला लागेल बस. आता हे आपल्या शेतामध्ये 1 एकरामध्ये 20 ह्या प्रमाणामध्ये पक्षी थांबे उभा करायचे. आता हे लावणी झाल्यानंतर लगेच तुम्ही पहिलं काम हे आपल्या शेतामध्ये कुठलेही पीक असू द्या, कुठलेही भाजीपाला असू द्या, सोयाबीन असू द्या, कापूस असू द्या किंवा भात आहे, नाचणी आहे, खरीपमधली किंवा रब्बीमधली जी पिकं आहेत आपल्याकडे फळ पिकं सोडून ह्या सगळ्या पिकासाठी आपण पक्षी थांबे उभा करायचे आहेत. इथं होतं काय की बऱ्याच आपल्या इथं बघत असेल की बांधावर कुठलंच झाड नाही आणि खूप लांब लांब झाड असतात, त्यावेळेला लांब असलेल्या उंच झाडावरनं पक्ष्यांना आपल्या पिकावरची कीड दिसत नाही. म्हणून आपण आपल्या शेतामध्ये एकरामध्ये 20 जेवढी आपल्या पिकाची उंची होणार असेल त्याच्या साधारणपणे 1 फूट जास्त उंचीवर हे सगळे पक्षी थांबे उभा करायचे. पक्षी इथं बसतील, बाजूला ज्या किडी दिसतील ते वेचून खातील. फक्त एक लक्षात घ्या की पीक पक्व होण्याच्या अवस्थेमध्ये साधारणपणे आपलं भात आहे, नाचणी आहे किंवा इतर काही पीक पक्व होणे ज्यावेळेला त्याला दाणे भरतात त्याच्या अगोदर हे पक्षी थांबे काढून घेणं गरजेचं आहे. अन्यथा हेच पक्षी परत आपलं धान्य खाऊ शकतात.